लोकसेवा हाच खरा धर्म मानून कायर गावाच्या प्रगतीसाठी आणि शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी नवीन वर्षात एक पाऊल पुढे टाकूया। 2026 हे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो। शुभेच्छुक। आकाश डोहे, ग्राम महसूल अधिकारी, कायर। नवा संकल्प, नवी दिशा। कायरच्या प्रगतीची हीच नवी आशा। झरी तालुक्यातील प्रत्येक सरपंचाचा सन्मान आणि दिग्रस गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे। सरलेलं वर्ष अनुभवांचं होतं, येणारं वर्ष कर्तृत्वाचं असेल। आपला नम्र निलेश एलटीवर, सरपंच ग्रापंग, दिग्रस तथा अध्यक्ष, झरी तालुका सरपंच संघटना। कोकिळेच्या सुरांसारखा गोडवा तुमच्या आयुष्यात सदैव राहो। येणारे नवीन वर्ष तुमच्या स्वप्नांना नवी क्षितिज देवो। प्रगतीचे नवे टप्पे तुम्ही गाठावेत हीच सदिच्छा। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, कोयल। नावातच वीर आहे तर कर्तृत्वातही शौर्य असू द्या। ध्येय गाठताना मनात जिद्द आणि चेहऱ्यावर हास्य असू द्या। 2026 हे वर्ष तुमच्यासाठी यशाची नवी कवाडे उघडणारं ठरो। नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, वीर। वेकोलीच्या वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलगाव, मुंगोली आणि पैनगंगा खाणीतून होणाऱ्या अनियंत्रित कोळसा वाहतुकीने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे जगणे असह्य केले आहे। कोळशाच्या धुळीमुळे गेल्या 3 हंगामांपासून कापूस, सोयाबीन आणि तुरीचे उत्पादन 90% घटल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। वारंवार आश्वासने देऊनही प्रशासनाकडून ठोस मदत मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आता एकत्रित आत्महत्येची परवानगी द्या, असा उद्विग्न इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे। पिकांवर काळा थर, प्रकाश संश्लेषण थांबले। कोलगाव ते शिंदोला आणि खानला ते शिरपूर या मार्गावरून दररोज शेकडो ट्रक कोळशाची वाहतूक करतात। या ट्रकला ताडपत्री नसल्याने कोळशाची सूक्ष्म धूळ शेतात पसरत आहे। यामुळे पिकांवर काळा थर साचला असून प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावली आहे। परिणामी पिकांची वाढ खुंटली असून फुलगळ आणि पानगळ मोठ्या प्रमाणात होत आहे। एकरी 10 क्विंटल होणारा कापूस आता अवघ्या 2 क्विंटलवर आल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नाहीये। प्रशासकीय दिरंगाई आणि पोकळ आश्वासने। डिसेंबर 2024 मध्ये खानला फाटा येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलनानंतर महसूल, कृषी विभाग आणि वेकोलीने नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले होते। 9 जून 2025 रोजी शासन समितीची स्थापना झाली, मात्र ही समिती अद्याप बांधावर पोहोचलीच नाही। पीक निघून गेल्यावर समिती काय पाहणी करणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत। आरोग्य धोक्यात, खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? कोळसा वाहतुकीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। धुळीमुळे श्वसन विकार, दमा आणि त्वचेच्या आजारांत मोठी वाढ झाली आहे। वणी पंचायत समितीच्या आरोग्य शिबिरात ही बाब स्पष्ट झाली असून मानवाप्रमाणेच पशुधनाचे आरोग्यही धोक्यात आले आहे। दूषित चारा खाल्ल्याने जनावरे दगावत आहेत। शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या। हंगाम 2023 ते 2026 मधील नुकसानीची बाजारभावाप्रमाणे भरपाई मिळावी। रस्त्यावरील कोळसा वाहतूक ताडपत्री लावूनच करावी। रस्त्यालगतच्या गावांमध्ये तात्काळ आरोग्य तपासणी शिबिर लावण्यात यावे। रस्त्याची दुरुस्ती करून अपघातांना आळा घालावा। अंतिम इशारा। प्रशासन आणि वेकोलीच्या संगनमतामुळे आमचे नुकसान होत आहे। जर 7 दिवसांच्या आत पीक नुकसानीचा तिढा सुटला नाही तर खानला फाटा येथे बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनादरम्यान होणाऱ्या कोणत्याही परिणामांना प्रशासन जबाबदार असेल। पीडित शेतकरी व ग्रामस्थ। कुर्ली, आबई, बोरगाव, खानला, शिरपूर परिसर।